हे चांगली गोष्ट जर इच्छा असेल तर, म्हणजे इच्छेच्या विरोधात असेल तर इच्छेच्या विरुद्ध जर काम वासनेची भावना, कोणाच्या इच्छेच्या विरुद्ध, मग ते पती पत्नी राहू शकतात, कोणी पण राहू शकतात, इच्छेच्या विरुद्ध तुम्हाला बुद्ध कोणती परमिशन देत आहे? कामे सुनी इच्छा, म्हणजे इच्छा हे जे आहे याला अजिबात बंधन नाही, ते पाप ठरत नाही, ते मुभा आहे. तर कामे सुनी इच्छा, इच्छेच्या विरोधात, मग ते कोणी असो, ते इच्छेच्या विरोधात जाऊन त्याला बळजबरी म्हणतात, जबरदस्ती म्हणतात आणि याला पाप म्हणतात, याच्यावर केस लागते. म्हणून हे चांगलं नाही, ते वाईट ठरतं, ते व्यभिचार ठरतं, ते अनैतिक ठरतं. म्हणून असं जे आहे कामे सुनी इच्छा असा त्याचा अर्थ होते. इच्छेच्या विरोधात मी तसं वागणार नाही, असं जे आहे हे 5व्या शिलामध्ये येते. आणि अब्रह्मचर्य श्राम्यराचं काय आहे? अब्रह्मचर्य म्हणजे अजिबात नाही. काय होते त्याचा अर्थ? अजिबात नाही, कोणी इच्छा जरी केली तरी नाही, असा त्याचा अर्थ होते. मग अब्रह्मचर्य म्हणजे काय? तर मी फक्त आणि फक्त ज्ञानार्जनच करणार, ज्ञान प्राप्तीच्या मार्गानेच असणार, ज्ञानामध्येच लक्ष करणार, म्हणजे अभ्यासातच मग्न राहणार. मी अजिबात नाही म्हणजे नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्याला अब्रह्मचर्या म्हणजे या मार्गावर जे आहे ते अजिबात नाही, तसं करणार नाही, अलिप्त राहील, असा त्याचा अर्थ होते या 4थ्या नंबरचा. आणि मग 3ऱ्या नंबरचा आणि 4था काय आहे? मुसावादा. मुसावादा म्हणजे तेच, मी खोटं बोलणार नाही, म्हणजेच काय करणार तर खऱ्याला खरंच म्हणेल आणि खोट्याला खोटंच म्हणेल. तुमचा एक शब्द जर खोटा ठरला ना तर सामोरच्याचा जीव जाऊ शकते. तुम्ही जर खोटी साक्ष दिली, नुसता एकच शब्द काढला, कोणता? हो, एवढा जरी काढला तरी सामोरचा माणूस ठरतो. तुम्हाला जर कोर्टामध्ये उभं केलं आणि जजने विचारलं तुला खरंच तू या डोळ्यांनी पाहिलं का, आणि तुम्ही पाहिलं नाही तरी तुम्ही काय म्हटलं? हो. नुसतं हो म्हटल्याबरोबर काय झालं? सामोरच्याले फाशी झाली, मेला तो. इतकी ताकद जी आहे या 4थ्या शिलामध्ये असते. म्हणून मी असं करणार नाही, हे